धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 11 मध्ये सध्या पाणीपुरवठ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून फुटलेल्या पाईपलाईनमुळे नागरिकांना गढूळ व अस्वच्छ पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार समोर आली आहे। स्वच्छ पाण्याअभावी नागरिकांचे हाल होत असून आरोग्याचा प्रश्नही निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा संबंधित विभागाकडे तक्रारी करूनही महापालिकेचे कर्मचारी समस्या जाणून घेण्यासाठी फिरकत नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे। त्यामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली जात आहे। पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत सुविधेकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो। गढूळ पाण्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच आजारी व्यक्तींना आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची भीती व्यक्त केली जात आहे। याबाबत सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र पांडुरंग गायकवाड यांनी प्रशासनाला इशारा देत तातडीने पाईपलाईन दुरुस्ती करून स्वच्छ व नियमित पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा अशी मागणी केली आहे। तसेच जोपर्यंत नागरिकांना स्वच्छ पाणी मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला। महापालिका आयुक्तांनी हुकुमशाही पद्धतीने काम करण्यापेक्षा नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडवाव्यात अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली। दरम्यान प्रशासन या प्रश्नाकडे कितपत गांभीर्याने लक्ष देते आणि नागरिकांना दिलासा मिळतो का याकडे प्रभागातील नागरिकांचे लक्ष लागले आहे। प्रतिनिधी अजिम शेखसह स्वराज्य न्यूज धुळे। नागरिकांच्या घरामध्ये पाणी नाही, आज 20 दिवस झाले पण आजपर्यंत कोणताच प्रशासनाचा माणूस महापालिकेचा या ठिकाणी आला नाही। कारण की हे ऑफिसमध्ये बसून कधी बिस्तऱ्यांचं पाणी पिता, पण आज प्रशासनात नागरिकांचे काय हाल आहे हे फक्त नागरिकांना माहिती आहे। याच्यासाठी हे माझं आमरण उपोषण चालू आहे। जेव्हापर्यंत धुळे शहराच्या नागरिकांना चांगलं पाणी भेटत नाही तेव्हापर्यंत अशाच प्रकारे आंदोलन चालू राहील। या ठिकाणी अनेक नगरसेवक हे फक्त मतदान मागण्यासाठी येतात, पण हे झोपलेलं प्रशासन हे केव्हा जागा होईल। या प्रभाग क्रमांक 11 मध्ये गाणीचं साम्राज्य आणि होणारा अन्याय नागरिकांवर या सफाई कामगार गटर काढायला येत नाही 8-8, 15-15 दिवस। या मुकरदमांना IAS अधिकाऱ्यांना पाकिट चालू असल्याची बातमी आम्हाला माहिती भेटली। त्या आयुक्त साहेबांना माझी एक विनंती आहे का महापालिकेच्या प्रवेशद्वारावर बसून कधी हुकुमशाही करण्यापेक्षा नागरिकांच्या संपर्कामध्ये राहून कधी